बरं, जे हरवतं म्हणजे काय होतं? हरवणं ही संकल्पना काय? व्यवहारामध्ये अनेक गोष्टी आपण हरवतो, म्हणजे नेमकं काय होतं? हरवणं या शब्दाचा अर्थ काय? थोडं तात्विक दृष्टीने बघितलं ना, तर ठेवलं तिथं न बघणं आणि बघितलं तिथं नसणं याला हरवणं म्हणतात. आहे तिथे न पाहणं आणि पाहिलं जातं तिथं ते नसणं याचं नाव हरवणं. मग आम्ही जिथे आत्मस्वरूप बघायला पाहिजे तिथे बघत नाही, म्हणून आत्मा हरवल्यासारखा वाटतो. थोडंसं अंतर्मुख झालं पाहिजे ना. परांची खानी व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन. उपनिषदांनी अडचण ही सांगितली आहे. आमची इंद्रिय सगळी बाहेर बघतात, ती आत बघत नाहीत. आणि ज्याला खरं बघितलं पाहिजे तो आत आहे आणि इंद्रिय शोधतायत त्याला बाहेर. म्हणजे जिथे ते आहे तिथे आम्ही बघत नाही आणि नाही तिथे त्याला बघत बसलो आहोत. आमचा आत्मा हरवला असं वाटतं. हे सामान्यत्वान. बरं, जे हरवलं जातं त्याच्या प्राप्तीच्या काही विचार आहे. त्याच्या प्राप्तीचा, त्याची प्राप्ती करून घेण्याचे काही उपाय आहेत. आपण न्यायशास्त्र बघा त्याच्याकरता. न्यायाने विस्मरणात गेलेल्या पदार्थाचं स्मरण होण्याची 3 कारणं आपल्याला सांगितली. आम्हाला स्मरण कशाने होतं याची 3 कारणं न्यायात आली. पहिलं कारण आलं चिंतनानं स्मरण होतं. दुसरं कारण त्यांनी सांगितलं समांतर ज्ञानानं स्मरण होतं. आणि तिसरं कारण त्यांनी सांगितलं संबंधानं स्मरण होतं. ही 3 कारणं आहे. चिंतन, समांतर ज्ञान आणि संबंध याच्यानं आपल्याला विस्मरणात गेलेली वस्तू स्मरणात आणता येऊ शकते किंवा ती येते. असं होऊ शकतं. एखादा मुलगा आपल्या घरी आपल्या मुलाबरोबर आला तर आपण त्याला आल्यावर विचारतो, का रे बाबांची तब्येत बरी आहे का तुझ्या? मग आता त्याच्या वडिलांचं आठवण व्हायचं काय का? त्यांचा मुलगा, संबंधामुळे वडिलांचं स्मरण झालं. असं होतं बऱ्याचदा. काही वेळेला समांतर ज्ञानानं स्मरण होतं. समांतर ज्ञानानं म्हणजे त्या वस्तूशी अगदी समांतर असणारी वस्तू आपल्याला दिसली की त्या वस्तूचं आपल्याला स्मरण होतं. माझं घड्याळ मी घरात ठेवून बाहेर पडलो आणि अचानक मला लक्षात आलं घड्याळ नाही हातामध्ये. अरे कुठं ठेवलंय विसरून गेलो. मग कुणाच्या तरी हातातलं घड्याळ मी बघतो किंवा कोणीतरी मला विचारतं किती वाजले हो, आणि मग मी असं एकदम बघतो, अरे घड्याळ नाही हातामध्ये, हां घरी ठेवलंय. हे आठवण स्मरण कशामुळे झालं? एकतर किती वाजले या वाजण्याचा घड्याळाशी असणारा संबंध किंवा कुणाच्या तरी हातातलं घड्याळ बघून आपलंही घड्याळ असंच आहे याचं समांतर ज्ञान झालं की माणसाला स्मरण होतं. नाही तर चिंतनानं स्मरण होतं. एखादी वस्तू आम्ही कुठेतरी ठेवतो, हरवली, माझं घड्याळ हरवलं, माझा चष्मा हरवला, कुठे गेला, बाहेरचं कोणी घरात आलं नाही, चष्म्याला काही पाय फुटले नाहीत,